नमस्कार, आपण पाहत आहात पालघर समाचार न्यूज आणि मी अरविंद बेंडगा। वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श अशोक भोईर यांच्याकडून धानिवरी दुर्घटनाग्रस्त 14 कुटुंबांना मदत। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी राबवला। वाढदिवसानिमित्त कोणताही औपचारिक कार्यक्रम न करता त्यांनी धानिवरी दुर्घटनेतील बाधित कुटुंबांना मदतीचा हात दिला। बापूगाव येथील लाखातपाडा परिसरात भेट देत अशोक भोईर यांनी धानिवरी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या 14 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले। या मदत साहित्यामध्ये तूर डाळ, चना, मसूर डाळ, वाटाणा, चवली, साखर, खाद्यतेल, साबण, सोनपापडी तसेच इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता। दुर्घटनेनंतर आर्थिक व मानसिक संकटांना सामना करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळावा आणि आगामी शेतीच्या कामामध्ये त्यांना मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। याच वेळी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका गरजू विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। शिक्षणासाठी आर्थिक अडसर ठरू नये हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे अशोक भोईर यांनी सांगितले। या उपक्रमावेळी जयवंत काटेला आणि कैलास माळी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पालघर जिल्हा अध्यक्ष आनंद ठाकूर व युवा अध्यक्ष करण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाढदिवस साजरा करण्याची ही समाजाभिमुख संकल्पना प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा। नमस्कार। नमस्कार, मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा। आज 25 तारीख हा माझ्या डॉक्टर मुलगा आहे, त्याचा वाढदिवस होता आणि आज 26 दिनांक आज माझा वाढदिवस आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे सेलिब्रेशन किंवा बॅनरबाजी न करता मी असं ठरवलं की गेल्या महिन्यामध्ये 18 तारखेला बापूगाव लाखातपाड्यावरून साखरपुड्यासाठी धानिवरीला जात असताना हायवेवर अपघात झाला टेम्पोचा आणि त्या टेम्पोमध्ये आपली माणसं ही 14 माणसं त्या ठिकाणी दगावली आणि हे अतिशय मोठं दुःख होतं। गावामध्ये दुःख तर झालंच, परंतु जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर ही बातमी पसरताच पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण हे केलं पाहिजे, परंतु आपण 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आनंदभाई ठाकूर हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांची आशीर्वाद आहेत। आमचे युवाचे अध्यक्ष करणभाई ठाकूर यांचेसुद्धा आशीर्वाद आम्हाला आहेत। तसेच आमच्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांचीसुद्धा प्रेरणा आहे की आपण गोरगरिबाला आपल्या वेळेस आपण कुठलाही सेलिब्रेशन न करता अशा वेळेस आपण दुःखात मदत केली पाहिजे आणि त्या उद्देशाने मी असं ठरवलं की आपण ज्या मृतांच्या नातेवाईकांना आज पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये शेतीची मशागत हे लोक करणार आहे, त्यांचं दुःख हे महिनाभर होऊनसुद्धा ते दुःख न संपणार आहे। गेलेली माणसं ही आम्ही आणू शकत नाही, परंतु आपण त्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना काय त्यांची मायेची त्यांना ऊब देऊ शकतो का या उद्देशाने आज मी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना महिनाभराचं धान्य हे देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि आज मी माझा वाढदिवस यांच्यासोबत हे धान्य देऊन माझा साजरा केला आहे। धन्यवाद।